सुंदर मनामध्ये भरली. नाही 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 अभ्या, आत्ता आत्ता काही बोलू नको तू त्यांच्याशी. ते मी नाही ऐकणार आहे तुझं. तू जाय बापूंकडे आधी, मग बोलू आपण नंतर. अभ्या एवढं वाढवायची काय गरज होती? म्हणजे काय म्हणजे? चूक तुमच्या लेकाची आहे, त्याची शिक्षा तुम्ही लतीला का बरं देऊ राहिले? बरं लतीला बोलल्या तर बोलल्या, हात उचलायची काही गरज होती का? आणि या सगळ्या प्रकारामध्ये मला एक सांगा, त्या बिचाऱ्या बापूचा काय दोष आहे? त्याच्याशी काय शब्द वाढवला तुम्ही? लती सून आहे माझी. माझ्या लेकरावर आशीवर हात उचलला ना, तसा तिच्यावर बी उचलला मी हात. तर बापून काय करायचंय त्याचं? हे पहा, माझा बापूंवर राग नाहीये, पण लतीला ओरडायचं सोडून पाठीशी कायला घातलं त्यांनी? अश्विचाही, तोंडातून निघालेला प्रत्येक शब्द हा धनुष्यातून सुटलेल्या बाणासारखा असतो. एकदा सुटला का सुटला, परत येत नसतो. अहो पण बापूंनी कायला पाठीशी घालायचं तिला? तोच बापू आहे ज्यांनी तुमच्या लेकराच्या भल्यासाठी स्वतःच्या आयुष्याची पूर्ण पुंजी त्याच्या ताब्यात दिलेली आहे. याचा विचार का करीत नाही तुम्ही? म्हणून माझ्या लेकराच्या जीवाशी खेळू देऊ का तिला? अहो ती नाही खेळ करत आहे तुमच्या पोराच्या जीवाशी, तुमचा ड्युट्या स्वतः करतोय. एवढी बाजू घेताय तुम्ही तुमच्या लेकराची. आलेत का घरी? ते झाली ना शर्यत कॅन्सल, मग यायला नको घरी? ते पहा, कुठंतरी पाणी नक्की मुरतंय, ते नक्की कुठं मुरतंय याचा विचार करा आणि मग बोला. या काय म्हणतात बघा. हॅलो, कुठं आहे तू? बाहेर आहे. बाहेर का? घरचा रस्ता माहित नाही हो रे तुला? माणसं धाडू तुला आणायला? घरी नाही येऊ शकत मी. नाही येणार म्हणजे? ढाल घेतल्याशिवाय मी घरी नाही येणार आहे. हा, मग ढाल घेतल्या बिगर फोन बी करू नको ना मला. एक मिनिट, तू फोन नको, तू प्लीज. तू बोलूच नको ना माझ्याशी. नको ना चिडू. मग काय आरती ओळू का तुझ्या पुढं लती पुढं? तू माझ्यावर किती बी चिड, लतीवर नको ना चिडू, तिची नाही काय चूक. हे पाय अभ्या, तू मला आता अक्कल शिकवायची नाही बरं. मी कोणावर चिडायचं आणि कोणावर नाही चिडायचं ते. सोड ना गाय प्लीज. मग तू नाच सोड. नाही एकदा बोललो ते बोललो. ठीक आहे, मग काय बोलतो माझ्याशी? मी ढाल घेऊन येईन घरी. चुलीत घाल तुझी ढाल. चिडू नको तू, मी तुला सांगतोय ना. चिडण्या बिगर काय हाय माझ्या दुसऱ्या हातात अभ्या? ऐक ना, मी तू माझ्याशी काही बोलूच नको अभ्या. आता हे सगळं ना तुझ्यामुळे झालेलं आहे ना. तू त्या शर्यतीत भाग घेतला असता ना, तुला घरातनं बाहेर पडावं लागलं असतं ना, तुझ्या राल्ला झाला असता ना, तू हॉस्पिटलात गेला असता ना, तुला पळून जायची गरज पडली असती अभ्या. आता या वयात अजून काय काय दाखवणार बाबा आम्हाला? हे पाय अभ्या, तुझं तुझ्या डोक्यात नाही शर्यतीचं खूळ कळलं नाही ना, दत्त महाराजांची शपथ मी बोलायची नाही बरं तुझ्याशी, कळतंय का? स्वतःच्या पोराला सोयीस्करपणे माफ करायचं आणि तुझ्यावरती तोफ डागायची का? तर तू सून आहे म्हणून? नाही 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 बापू, अहो त्या आईची माया करतेत माझ्यावर. अशी खोमाडात मारून? अहो बापू, चूक तर माझी होती ना, म्हणून तर हात उचलला त्यांनी. अगं तुझी काहीच चूक नाहीये लते. नाही बापू, मी घरच्यांविरुद्ध नव्हतं जायला पाहिजे. लते, अगं तू जे केलं ना ते तुझ्या नवऱ्यासाठी केलं. बायको म्हणून तुझं कर्तव्य केलं तू. आणि हे जर का त्यांना कळत नसेल ना, तर आपण काय बी करू शकत नाही. नाही मला सांग, त्या नाही आपाचं सगळं ऐकत? तुझी आई नाही का ऐकत माझं सगळं? अगं मग तू तुझ्या नवऱ्याचं ऐकलं तर कुठं बिघडलं? काय गुन्हा केलाय? आणि ज्याच्यासाठी हे सगळं केलं त्याला काहीच नाही. बापू बापू शांत व्हा जरा. मी शांतच आहे ते. बहिणींकडनं ही अपेक्षा नव्हती माझी. बापू, मामी लय प्रेम करतात अभ्यावर. त्याला काही झालं ना तर त्यांचं चित्त थाऱ्यावरच नाही राहत.
मग त्या काय बोलतात काय करतात त्यांचं त्यांना बी कळत नाही. आणि बापू तुम्हीच सांगा, त्यांनी आशू दादावर बी हात उचलला ना. अहो तो तर त्यांचा सख्खा मुलगा आहे. खरंच बापू, त्या मला सून नाही तर मुलगी म्हणून वागवते. ज्या आईच्या हक्कानं त्यानं आशू दादाला मारलं ना, त्याच हक्कानं त्यांनी मला बी मारलं. बापू प्लीज एवढं सिरियसली नका ना घेऊ. अहो मामी मनानं लय चांगले आहेत. बापू अहो पहा तुम्ही, एकदा का त्यांचा राग शांत झाला ना की स्वतःहून येतील बोलायला. प्लीज बापू नका ना धरू राग तुमच्या मनात. चूक तुमच्या मुलीचीच होती ना. नाथा, अरे बाबा भांड्याला भांड लागायचंच. काही होत नाही. पाय मोठ्यांनी मारलं तर लहानाला. तुला माहितीये का, अरे तुझ्या माघारी मी आणि जयश्रीनं लेदापाटी घातली पोरींला. आता काय आमच्यावर रागवणार का तू? झालं तर रे बाबा असं. बापू प्लीज नका ना रागू त्यांच्यावर. तू बी ना जास्त बोलायला नको होतं. पाय अरे शेजारी असले म्हणून काय झालं, मी आई ना आपले ते विसरून कसं चालेल बरं. आहे अगं, माझ्या पोरी म्हणजे माझी शान आहे, माझा मान आहे, माझा अभिमान आहे. नाही मान्य आहे की त्यांना बोललो, माझी चूक झाली. पण त्यांनी माझ्या लेकीवरती हात उचलला ना, ते मला नाही आवडले. बापू प्लीज माझ्यासाठी राग सोडा ना. तुझ्यासाठी मी जग सोडू शकतो. बापू अहो काला अभद्र बोलतो रे दिवे लागणीच्या वेळेला. असं कायला बोलता बापू तुम्ही? बर नाही बोला. अहो जरा शांत व्हा. कायला जीवाला त्रास करून घेऊन राहिला तुम्ही? अहो घ्या ना. हॅलो. अहो चिरंजीव, अहो काय चाललेलं आहे तुमचं? तुमच्या बाईच्या लतीला किती त्रास होऊ राहिला कळत नाही का तुम्हाला? अप्पा मला सगळं कळतंय. प्लीज लाऊडस्पीकरवर टाकता का फोन 1 मिनिट? बर. बोला. आई ऐकते का तू? हे पाय, हे जे काही सगळं झालंय ना त्याला जबाबदार मी आहे. तुला जी काही शिक्षा देते ना मला शिक्षा दे. हा म्हणलं तिला काही करू मी कोण बाबा तुला शिक्षा देणारी? उंटावरनं शेळ्या हाकायला लागला तू. घरात पाऊल ठेवणार नाही ना तू? आहे तुला. फोनवर तुझ्याशी बोलण्यात मला जरा बी रस नाहीये. आणि माझी जरा जरी किंमत असेल ना आब्या तुला, तर घरी ये आणि बोल. आहे तू का असं? कळलं कळलं कुठं पाणी मुरून राहिलं? एवढं सगळं घडलं तरी अजूनही स्वतःचा हट्ट सोडायला तयार नाही तुमचे चिरंजीव. स्वतःच्या डोळ्यावरची मायेची पट्टी काढा आणि मग बघा. दुसऱ्याच्या पोरावर हात उचलायच्या आधी स्वतःच्या पोराच्या थोबाडीत द्यायला पाहिजे होते तुम्ही. तुम्ही जसं आजपर्यंत तुम्हाला न पटलेल्या अनेक गोष्टींसाठी आम्हाला साथ दिली ना, तसंच लतीने बी केलं. तिला न पटणाऱ्या गोष्टीसाठी चिरंजीवांना साथ दिली. काय चुकलं तिचं? बायकोचं कर्तव्य तिनं पार पाडलं. मी खोटं नाही बोलले तुमच्याशी. असं हे तर तुम्ही सांगूच नका आम्हाला. मी कधी खोटं बोलले हो तुमच्याशी? चिरंजीवांनी शर्यतीत भाग घ्यायले हे तुम्हाला माहिती होतं, पण तुम्ही आम्हाला नाही सांगितलं. ते लपवले मी तुमच्यापासून. अहो लपवणं आणि खोटं बोलणं ह्याच्यात फार कमी फरक असतो. या पा, आधी स्वतःच्या लेकराला शहाणं करा आणि मग दुसऱ्याच्या लेकरावर बोट ठेवा.